नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत वेगळ्या प्रकारची झटपट होणारी अशी खोबऱ्याची चटणी। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे मुठभर, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरे, साखर, चवीप्रमाणे मीठ, लसूण आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। या इथे मिक्सरच्या पॉटमध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। या इथे तुम्ही सुकं खोबरं जर घेणार असाल तर तेच थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून मग त्याचे तुकडे करा। लसूण, मिरची, जिरे, साखर आणि मीठ हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे। अतिशय पटकन होणारी अशी ही चटणी आहे। कोणी पाहुणे आले आणि बनवायची असेल तर लगेच तयार होते। आपण जे लिंबू घेतलेला आहे तर ते यामध्येच पिळून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घ्यायचं आहे। बघू शकता मी पल्स मोडवर आधी वाटून घेतलं आहे, नंतर थोडंसं बारीक वाटलेलं आहे। आता आपल्याला चुरचुरीत अशी फोडणी बनवायची आहे। तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे। सोबतच थोडीशी हळदही घालायची आहे आणि ही फोडणी आपल्याला तयार केलेल्या चटणीवरती पण सुरुवातीला आपल्याला ती हलकीशी गार करायची आहे आणि मग ही फोडणी चटणीमध्ये मिक्स करायची आहे। कारण आपण यामध्ये लिंबाचा वापर केलेला आहे आणि लिंबू जर आपण डायरेक्ट फोडणी चटणीवर जर घातली असती तर यामध्ये आपण वापरलेले लिंबू जे आहे तर त्यामुळे चटणी कडवट लागली असती। यासाठी या पद्धतीनेच आपण ती बनवायची आहे। तयार आहे आपली झटपट अशी खोबऱ्याची चटणी। नक्की करून पहा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबवा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।